अमरावतीत प्रभाग क्रमांक 7चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनीष बजाज यांच्यावर सफाई कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सफाई कामगारांची हजेरी सुरू असताना साफसफाईच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक मनीष बजाज यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला आहे. या घटनेनंतर कोणार्क कंपनीचे शेकडो सफाई कामगार आणि भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठलं. सफाई कामगार अक्षय बगाडे यांनी मनीष बजाज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर अमरावती शहरातील कोणार्क कंपनीचे सर्व सफाई कामगार कामबंद आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक मनीष बजाज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता सफाई कामगारांच्या तक्रारीवर अमरावती पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, तसेच या आरोपांवर नगरसेवक मनीष बजाज यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सन्माननीय नगरसेवक जे आहे आम्ही त्यांना सन्माननीयच म्हणतो, कारण की आम्ही फुले शिव आंबेडकर चळवळीतले लोक आहे आणि सर्वांना मान सन्मान देणे आमची इमानदारी आहे. त्या माध्यमातून आम्ही या सफाई कामगार जे बिचारे अगदी तुटपुंज कमाईमध्ये काम करतात त्यांना मनीष बजाज जे नगरसेवक आहे त्यांनी त्यांना बोलावलं आणि इथली सफाई यहाँ की सफाई करो, ऐसा करो वैसा करो. त्यांनी म्हटलं की आमची हजेरी व्हायची आहे, हजेरी होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही काम करतो. जे नियमानुसार आहे ते नियमानुसारच होईल आणि ते नियमानुसार केलं पाहिजे. पण मनीष बजाज यांनी जे उद्गार शब्द वापरले की तुमच्या गळ्याला अगोदरी मडकं होतं आणि कमरेला झाडू होता, त्याचप्रमाणे तुम्ही आतासुद्धा तुमची लायकी तेच आहे आणि तुमच्या आताही सुद्धा तेच सुटलं, पण आताही तुमच्या कमरेला आणि गळ्यात मडकंच पाहिजे होतं. यातून एक काम करा, माझ्या कमरेला झाडू बांधून द्या, मी साफसफाई करतो, नाल्या साफ करतो आणि तुम्ही आराम करा, हजेरी करा. हे असे जातीवाचक शब्द आणि साले तुमची जातच नीच आहे आणि असे जातीवाचक शब्द बोलले आणि यावर ते तिथून निघून गेले. आणि त्यानंतर एक सफाई कामगार जे होते त्यांना लोटलाट करून त्यांना झापड मारली व झापड मारून म्हटलं की तुला मी पाहून घेईन आणि तू जर कंप्लेंट वगैरे तक्रार वगैरे केली तर आम्ही गाठ माझ्याशी आहे, मी पक्षाचा नगरसेवक आहे आणि मी काही करू शकतो असं बोलून ते तिथून निघून गेले. मग त्यांनी नगरसेवकाचं काम काय आहे की जर आपल्या प्रभागामध्ये साफसफाई असेल नसेल तर आपण साफसफाईवर सुपरवायझर असतील, तिथं बीट जमदार असेल, या SI असेल, यांना आपण सांगितलं पाहिजे आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी SIची असेल, सुपरवायझरची असेल, बीट जमदारची असेल, त्यांना करायला पाहिजे. सफाई कामगारांना बोलण्याचा अधिकार नगरसेवकांचा नाही आणि जर यांना सत्तेचा मात जर आला असेल मनीष बजाजला तर तो उतरवण्याची ताकद आमच्या संविधानात आहे आणि आम्ही तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव अक्षय साहेबराव बगाडे आहे. मी प्रभाग क्रमांक 7मध्ये काम करतो, गाडी ड्रायव्हर आहे मी. आम्ही सकाळी हजेरीसाठी आलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये, तर आमची प्रेझेंटी लागायचीच होती. तिथं मनीष बजाज पहिलेच उपस्थित होते. त्यानं आम्हाला प्रेझेंटी लागायच्या पहिलेच म्हटलं का तुम्ही हे काम चालू करून द्या, म्हणे इथचा कचरा उचलून घ्या. आम्ही म्हटलं त्यांना का आम्ही प्रेझेंटी लागायची आहे बा, प्रेझेंटी झाल्यानंतर मग आम्ही काम करतो. तर त्यानं म्हटलं का तुमच्या कमरेला जसा पहिले झाडू होता, गळ्यात मडकं होतं, तसंच तुम्ही आता माझ्या पण गळ्यांनी मडकं आणि झाडू बांधून द्या कमरेला, त्याच्यानंतर तुम्ही आराम करा आणि मी काम करतो असं त्यानं शब्दाचा वापर केला. तुमची लायकी हेच आहे, तुम्ही दलित आहे, तुमची जातच नीच आहे असे बोलले ते. आम्ही म्हटलं त्यांना का तुम्ही असे कसे बोलून राहिले, तर ते जसंच मग मी त्यानं लोटालाटीपासून सुरुवात केली. तुझ्या गळ्यांनी निळा गमचा आहे, मोठा कार्यकर्ता आहे का, हे आहे का ते आहे का, असा शब्द वापरला, लोटलाट केलं, त्याच्यानंतर झापड पण मारली, असं केलं त्यांनी. आणि जाता जाता म्हणे का मी नगरसेवक आहे म्हणे, मला कोणीच काही करू नाही शकत म्हणे, जे होते ते तुम्ही करून घ्या म्हणे.